आणि आता घेऊयात बातम्यांचा झटपट आढावा। दिल्ली हायकोर्टाचा निर्णय लोकशाही मराठीच्या बाजूने। माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची हटवली बंदी। शुक्रवारपासून 72 तासांच्या प्रसारण बंदीचे दिले होते आदेश। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नव्या वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत। नव्या गाड्यांमुळे प्रवाशांचा प्रवास हा सुखकर होणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील गणेश मंडळांना भेट दिली आहे। दरम्यान राज्यात भरपूर पाऊस पडू दे, सर्वांनाच सुख समृद्धी लाभू दे, शेतकरी समाधानी होऊ दे असं त्यांनी साकडं घातलं आहे। भारत इंडिया नावाच्या वादावर बोलण्यास मोदी सरकार घाबरलं, म्हणूनच महिला आरक्षण विधेयक आणलं। राहुल गांधींचा असं म्हणत केंद्र सरकारवर निशाणा आहे। राज्यातील 62,000 सरकारी शाळांचं खासगीकरण करण्याचा राज्य सरकारचा डाव मुठभर शिक्षक सम्राटांचा फायदा करण्यासाठी घेतला जात असल्याची टीका शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली। हवामान खात्याच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रात आजपासून ते 26 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर मराठवाड्यात देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मुंबई, ठाणे, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे। परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळतोय, तर खरीप पिकं देखील पावसामुळे बहरू लागली आहेत। अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील दमदार पावसाने हजेरी लावली होती। जुलैपासून विश्रांती घेतल्यानंतर सर्वत्रच पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळते, त्यामुळे आता बळीराजा सुखावला आहे। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील अनेक भागांमध्ये आज रिपरिप पावसाने हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान काल देखील दिवसभर पाऊस झालाय, तर पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली असून शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत। चंद्रपूर शहरातील इरई धरणाचे 7ही दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे आता नदी शेजारील गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। तर पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे। सातारा जिल्ह्यात सध्या बऱ्याच ठिकाणी चांगलाच पाऊस सुरू आहे, तरी देखील गरज पडल्यास जिल्ह्यात चारा डेपो उभारण्याची पूर्ण तयारी असल्याचं पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं। मराठवाड्यात पुढील 4 ते 5 दिवस जोरदार पावसाचा हवामान खात्याकडून इशारा वर्तवण्यात आलाय। लोकशाही मराठी वृत्तवाहिनीवर केलेल्या कारवाई संदर्भात पैठण तालुक्यात शेतकरी आक्रमक झाले। शेतकरी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारे तसेच शेतकऱ्यांना न्याय देणारे लोकशाही मराठीवरती कारवाई म्हणजे सरकार हुकुमशाही करत असल्याचा आरोप यावेळेस शेतकऱ्यांनी केलाय। बीडच्या माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी या ठिकाणी शेकापनं शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानग्रस्त सोयाबीनची होळी करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं आहे। जिल्ह्यात पावसाअभावी खरीपाची पिकं धोक्यात आली आहेत, त्यामुळे राज्य सरकार 1 हेक्टरी लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, तसेच सरसकट पीक विमा मंजूर करावा यासह विविध मागण्यांसाठी बोंबाबोंब करत आंदोलन करण्यात आलंय। पुढील 4 ते 5 दिवसात हवामान खात्याच्या अंदाजानुसार मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या आहेत। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा आगमन केलंय, त्यामुळे आता बळीराजा सुखावल्याचं पाहायला मिळतंय। नागपुरात देखील मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला होता, त्यामुळे परिसरातील बसस्टँडमध्ये पाणी शिरलं होतं। तर पावसाची तीव्रता अधिक झाल्यानं नागपूरकरांचे अतोनात हाल झाले। नाशिक शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय। गंगापूर धरणासह इतर धरणात पाण्याची पातळी वाढल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दमदार पावसामुळे पिकं आडवी झाली आहेत। फुलंब्री, पैठण, गंगापूर तालुक्यात जोरदार असा पाऊस झालाय, तर जोरदार पावसामुळे मका पीक भुईसपाट झालंय। सातारा शहरातील 24 डॉल्बी चालकांची शाहूपुरी पोलीस ठाण्यात बैठक पार पडली आहे। पोलीस निरीक्षक धनंजय फडतेरे यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत नियम मोडल्यास गुन्हा दाखल करून डॉल्बी जप्त केली जाईल असा इशाराच दिलाय। सरकारनं सार्वजनिक जागेवर लाखो रुपये खर्च करून ओपन जिम ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे, मात्र माहूरच्या तहसील कार्यालयामध्ये या ओपन जिमच्या अवतीभवती वाढलेली झाडं तसेच गवत आणि कचरा असल्यानं सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झालाय।
सांगलीतील कांदा प्रश्न व्यापाऱ्यांच्या बंद आंदोलनाला शेतकरी संघटनेनं पाठिंबा दिलाय। कांद्यासह सर्वच शेतीमालाची निर्यात बंदी उठवण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना शेतीमालासह दूध वाहतूक बंद करणार आहे। रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची 136वी जयंती कराडच्या एसजीएम कॉलेजमध्ये साजरी करण्यात आली आहे। नाशिकमधील हायटेक कॉपी बहादुराला म्हसूर पोलिसांनी ताब्यात घेतलाय। दरम्यान कृषी विभागातील वर्षलिपिक पदासाठी शुक्रवारी परीक्षा घेण्यात आली होती। दिंडोरी रोडवरील एका नामांकित महाविद्यालयाच्या परिसरातील हा प्रकार समोर आलाय, तर परीक्षार्थीच्या तपासणी दरम्यान हा संपूर्ण प्रकार उघड झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये बेशिस्त वाहन पार्किंगमुळे पोलिसांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद झालाय। वाहनांवर कारवाई सुरू झाली असताना व्यापारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। कारंजा शिवारातील नदीपात्रातून वाळूची चोरी करण्यात आली आहे। वाळू चोरी करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी, अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण करू असा इशारा कारंजा ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी दिलाय। खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील मानाच्या गणपती बाप्पांचं दर्शन घेतलंय, तसेच इतर मंडळांच्या गणपती बाप्पांचं देखील त्यांनी दर्शन घेतलंय। तर राष्ट्रवादीची कोथरूड युवा पदाधिकारी ऋतुजा देशमुख हिच्या दुचाकीवर बसून सुप्रिया सुळे यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय। लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी भरभरून असं दान दिलंय। 71,65,000 रुपयांचं दान देण्यात आलंय, तर सोनं चांदीचं देखील मोठ्या प्रमाणात दान करण्यात आलंय। पालघर जिल्ह्यातील उर्से या गावात मागील 51 वर्षांपासून एक गाव एक गणपती ही परंपरा कायम आहे। 2000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या या गावात मागील 51 वर्षांपासून एकाच मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते। दहिसरचा महाराजा अमृत महोत्सवाचं हे 75वे वर्ष आहे। महाराजांची मूर्ती ही 2.25 फूट आणि शाडूच्या मातीचीच राहिली आहे। मंडळाने यंदा मध्य प्रदेशमधील अंधारिया मंदिराची प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न केलाय। पालम तालुक्यातील अनेक गावांना अद्यापही रस्ते मिळाले नसल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। त्यामुळे गावातील नागरिकांनी साखळी पद्धतीने बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय, तर तात्काळ पक्के रस्ते देण्याची मागणी यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। सोलापुरातील 4 हुतात्मा चौकात गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला धनगर समाजाच्या वतीने दुग्धाभिषेक घालण्यात आलाय। यावेळेस गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेवर आय सपोर्ट बहुजन समाजाचे नेते असे लिहून त्यांना पाठिंबा दर्शवण्यात आलाय। ओबीसी विद्यार्थी संघाचे रवींद्र टोंगे यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। जनता कॉलेज नागपूर महामार्गावरती यावेळेस चक्काजाम आंदोलन देखील करण्यात आलंय। गडचिरोलीमध्ये माळी समाज संघटना आणि अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीनं ओबीसींच्या मागण्यांसाठी पावसातच धरणं आंदोलन करण्यात आलंय। मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नका, तसेच जातनिहाय जनगणना करण्यात यावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय। भुसावळ या ठिकाणी गुजरातमधून आयात केला जात असलेला 5340 किलोचा बनावट खवा जप्त करण्यात आलाय। बनावट खवा प्रकरणी 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ब्रँडेड कंपनीच्या नावाखाली डुप्लिकेट गॉगल विकणाऱ्या व्यापाऱ्यावर बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई बीड शहर पोलिसांनी केली आहे। मागील काही दिवसांमध्ये मुंबईसह ठाणे, भिवंडी आणि अनेक ठिकाणी रिक्षा चोरीच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। तर पोलीस आयुक्तांनी विशेष लक्ष घालून 4 जणांच्या टोळीला ताब्यात घेतलं आहे, तर त्यांच्याकडून 20 लाख रुपयांच्या 18 रिक्षा जप्त केल्यात। गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात हमसफर एक्सप्रेसच्या एका डब्याला आग लागल्याची घटना घडली होती। आगीच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा पथक घटनास्थळी दाखल झालं होतं। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। दरम्यान ट्रेनला लागलेली आग आटोक्यात आली आहे। संगमनेरच्या बावरपेठ या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी 2 घरांमध्ये चोरी केली आहे। यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागातील शेतवस्तीवर दरोडा टाकून गोवंश चोरी करणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। आरोपींकडून पोलिसांनी एकूण 10 लाखांचा ऐवज जप्त केलाय। पंढरपूरमध्ये रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला पाठीमागून कारनं जोरात धडक दिली होती। या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय, तर 2 जण गंभीर जखमी झाल्यात।
वसईमध्ये पत्ते खेळणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी अचानक धाड टाकली होती। मात्र छापे टाकताना पळापळीत 19 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। दरम्यान तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे। रत्नागिरी नागपूर मार्गावरती टोलनाक्याच्या स्वच्छतागृहाचे ड्रेनेजचं पाणी हे रस्त्यावर सोडल्यानं रहिवाशींना आता दुर्गंधीचा त्रास होतोय। त्यामुळे लहान मुलं असतील त्यांच्यावरती आता आजारी पडण्याचं प्रमाण जास्त झालंय। वारंवार तक्रार करून देखील टोलनाका व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं ग्रामस्थांनी म्हटलं आहे। शिक्षक ज्ञानेश्वर पाटील कराळे यांनी गणपती बाप्पाविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली होती। ते दरम्यान टिप्पणी देखील केली होती। त्यामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्यानं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी गजानन राजू चव्हाण यांनी माहूर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत केली आहे। आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही मराठी।